शिवसेना भवनाच्या खाली मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक आणि त्याचसोबतच इतर शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आता या सर्व महिला शिवसैनिक जे आहेत ते निषेध आंदोलनाकरता निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण काळ्या रंगाच्या रिबिन्स, काळ्या रंगाचे कपडे घालून, काळ्या रंगाचे झेंडे घेऊन, निषेधाचे संपूर्ण घेऊन हे संपूर्ण आंदोलक करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आज शिवसैनिक आजी आहेत ज्या प्रत्येक आंदोलनामध्ये हरहरीने पुढे असतात। आजी, तुम्ही आज काळी संपूर्ण रिबिन बांधलेली आहे, तोंडाला पट्टी बांधून आंदोलन करतायत, काय म्हणणं आहे तुमचं? हे बदलापूरला झालं ना, 2 मुलींच्या हे जेव्हा अत्याचार त्याच्यावरती त्या मुलींना न्याय भेटला पाहिजे तरच हे आंदोलन थांबणार, आता थांबणार नाही। आम्ही हे न्याय घेतल्याशिवाय आम्ही हलणार नाही। उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार झालेच आहेत, साहित्य आमच्या आंदोलनात सहभागी झालेत, शांततेने पार पाडायचं म्हणून आमच्या साहेबांनी हे केलं। गेल्या 10 दिवसात 12 महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। तुम्ही आता वयस्कर झालेला आहात, तुमची साठी पार झालेली आहे। खरं तर एवढ्या वर्षात अशी परिस्थिती तुम्ही कधी पाहिली आहे का? याच्या अगोदर काहीच वर्षात झालेलं नाही, काय नाही। आज शिंद्याने आल्यापासून हे चालूच झालं काय नाही काय। आज शिंद्याने काय एकदम मुर्दाबाद केलं, सगळ्या जनतेला बी केलं आणि महाराष्ट्राला बी केलं। त्याला जमत नसला तर खुर्ची खाली कर, चालू पड। खरं तर हेच एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी म्हटलेले की 2 महिन्यांपूर्वी अशीच एक बलात्काराची घटना घडलेली, तिला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेलं आणि आम्ही आरोपीला जी आहे ती फाशीची शिक्षा दिली म्हणून। सगळं खोटं आहे, ऐकलंच नाही, फाशी दिलेलीच नाही, सगळं खोटं आहे। एकनाथ शिंदे सगळं खोटं सांगतो, आमच्या सामने ये। सगळं खोटं सांगतो, आमच्या सामने ये आणि करायचं आहे ना तर महिलांच्या सामने फाशीची शिक्षा लाव, तरच महिला गप्प बसतील, ना तर महिला गप्प बसणार। जी, मग तुम्ही कधीपर्यंत आंदोलन करणार आहेत? त्यांना शिक्षा नाही होईल तर आंदोलनच करणार आम्ही। खरं तर आपण पाहिलं की आजी देखील संतप्त झालेली आहे, सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आजी देखील या शिवसैनिक आजी आहेत ज्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रामुख्याने उपस्थित असतात। आपल्यासोबत सुनील शिंदे सर आहेत, सुनील शिंदे सर आपल्यासोबत सामील झालेले आहेत, इथे शिवसेना भवनाच्या खाली उपस्थित आहेत। सुनील सर आंदोलनाला येतात आहेत। गेल्या 10 दिवसांमध्ये 12 महिला अत्याचारांच्या घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात नोंदवल्या। या सगळ्याचा निषेध वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या मार्गाने गेल्या आठवड्याभर होतोय, तरीसुद्धा या घटनाक्रम काही कमी झालेला नाही। आजही तुम्ही सकाळी पेपर उघडाल त्यावेळेला अशा घटना ह्या रकाने भरून येत आहेत। आज या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून आमच्या बंदवरती या ठिकाणी बंधनं आलेली आहेत। उद्धव साहेबांनी सांगितलं कोर्टाचा आम्ही मान राखतो, आम्ही कोर्टाचा मान राखतो, तरीसुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त बंद झालेला आहे। हे शेवटी जनतेचं न्यायालय, लक्षात ठेवा। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सातत्याने मौर्याच्या विरोधात जाऊन कोर्टात जाताना पाहायला मिळतात। सदावर्ते आणि सत्तेतल्या काही बऱ्या लोकांचे नाती ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे कोणाच्याही माध्यमातून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला तरी भावना दाबू शकत नाही, कधीतरी भावनांचा उद्रेक होईल। खरं तर आपण पाहिलं की सुनील शिंदे जे विधान परिषदेचे आमदार आहेत ठाकरे गटाचे, त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण जनभावनेचा उद्रेक जो आहे तो कुठे ना कुठेतरी होणार, असं सुनील शिंदे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे। इतर संपूर्ण ठाकरे पक्षातले इतर सर्व नेते मंडळी जे आहे ते आता आंदोलनाच्या ठिकाणी जमलेले आहेत। शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते एकवटलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख असले ते या संपूर्ण आंदोलनस्थळी येतील आणि या आंदोलनस्थळी संपूर्ण निषेध आंदोलनाला जी आहे ती मोठ्या संख्येने सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।